एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या। अंबरनाथच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वाळेकर कुटुंबाने पुन्हा एकदा आपल्या शिक्षण सेवेचा वसा जपलाय। माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, नगरसेवक राजेंद्र वाळेकर आणि युवा नेते निखिल वाळेकर या त्रिमूर्तीने खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांसाठी मोफत वही वाटपाचा भव्य उपक्रम राबवला। शिक्षण हाच विकासाचा पाया हे बिद्र वाळेकर कुटुंबाने नेहमीच जपले। नवीन शैक्षणिक वर्षात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उदात्त हेतूने वाळेकर परिवाराने अंबरनाथ पश्चिम येथील 7 शाळांमध्ये स्वतः उपस्थित राहून वही वाटप केली आहे। सकाळी 11 वाजता रोसरी शाळा बालाजी नगरापासून सुरू झालेला हा उपक्रम टीव्हीएम शाळा, आदर्श बाळ विद्या मंदिर, भोर विद्यालय, तात्यांची शाळा, बाबा हिंदी प्राथमिक विद्यालय आणि अलिशान उर्दू शाळा अशा 7ही शाळांमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होता। प्रत्येक शाळेत मनीषा वाळेकर, राजेंद्र वाळेकर आणि निखिल वाळेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या। वाळेकर कुटुंबाच्या या उपक्रमामुळे अंबरनाथ पश्चिम येथील शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला। शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल वाळेकर कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे। त्यांना माहिती आहे की शिवसेना एक ब्रीद वाक्य आहे। सन्माननीय आमचे वंदनीय शिवसेना प्रमुख यांची शिकवण 80% समाजकारण आणि 20% राजकारण या अनुषंगाने गेली अनेक वर्ष अंबरनाथ शहरामध्ये शिवसेना शहर शाखा असतील किंवा आमचे कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, तसेच आमचे शिवसेनेचे मुख्य नेते या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही अनेक वर्ष या अंबरनाथ शहरामध्ये शाळा सुरू झाल्या की शाळेचं साहित्य वाटप, मग त्यामध्ये नोटबुक, वह्या, छत्री, कंपास, जे काही साहित्य असेल ते आम्ही सर्व जे गरजू विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना आम्ही देण्याचं काम करत असतो। या शहराचे शहर प्रमुख सन्माननीय अरविंद वाळेकर साहेब, राजेंद्र वाळेकर साहेब, आमचे शिवसेने सर्व नगरसेवक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, आज आपण बघत असाल की या कार्यक्रमाला आमचे सर्व शिवसैनिक, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, आमच्या शहर संघटक नीताताई परदेशी या सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आज आम्ही टीव्हीएम शाळेच्या या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांना या खासदार साहेबांच्या माध्यमातून आलेलं जे शालेय साहित्य आहे त्याचं वाटप आम्ही या ठिकाणी केलं आहे। शाळेने देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलं। आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमीच पुढाकार घेतो आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे नेहमीच शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदत करत असतात। त्यांचं एकच स्वप्न आहे की आपल्या राज्यातले, आपल्या शहरातले विद्यार्थी हे चांगले शिकले पाहिजे, उच्च शिक्षित झाले पाहिजे, त्यांनी या देशाचं नाव रोशन केलं पाहिजे। या अनुषंगाने हा उपक्रम आज आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे। विद्यार्थ्यांची भावना हीच आहे की शाळा सुरू झाली आहे, आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि आपल्याला नोटबुक मिळालेले आहेत। त्यांचे पालक त्यांना थोडासा का होईना हातभार आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी देत असतो आणि त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचं कामाचं श्रेय आहे। शिवसेनेचं ब्रीद वाक्यच आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण। आमचं बाळासाहेबांनी आम्हाला एक कानमंत्र दरवेळेसच दिलेलं आहे शिवसैनिकांना आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही अंबरनाथ शहरामध्ये आमचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर, निखिल वाळेकर आणि आमचे सर्व शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना आणि सगळेच मिळून दरवर्षी आम्ही या परिसरामध्ये काम करत असतो आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक वेळेस अंबरनाथ शहरामध्ये गोरगरीब जनतेसाठी आम्ही दिवाळीमध्ये राशन वाटतो, शाळा चालवल्यानंतर दप्तर, वह्या, पेन्सिल आणि जे काय वस्तू असतात साहित्य वाटप करतो। त्याच दृष्टिकोनातून आम्ही शहरामध्ये कालच आमचं एक ओपनिंग झालं गटार, पायवाट आणि ड्रेनेजचं। त्यानंतर आम्ही पाण्याच्या लाईनीचं आता बालाजीनगरमध्ये ओपनिंग केलं। तर हे सगळे जे मानसिक लोकांना जे आवश्यकता असतात, ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता भासते त्या गोष्टीसाठी वाळेकर परिवारनी, शिवसेना परिवार प्रत्येक वेळेस सर्वांच्या समोर जातो। काल एक व्हिडिओ आलेला की मीटर संदर्भात लोकांमध्ये खूप गैरसमज आहे, स्मार्ट मीटर लावून नये असं तुम्ही सांगितलं काय?
मी स्मार्ट मीटर नाही बोलणार, अडाणी साहेबांचं मीटर बोलेल. कारण का अडाणी साहेब आज दिल्लीमध्ये बसतात आणि ह्या शहरामध्ये जी परिस्थिती चालली आहे, गोरगरीब जनतेची जी लूट चालू आहे, त्या लूटला कुठेतरी मला वाटतं वरिष्ठ लोकांनी याच्यावर लक्ष द्यावं. आज तुम्ही बघत असाल दरवाजाच्या बाहेर भिंतीवर मीटर लावलेले असतात. गोरगरीब जनता कामाला गेलेली असते. न विचारता काही विचारपूस करता ते गपचूप येतात, मीटर काढून लावून जातात. त्याचप्रमाणे आमच्या बालाजीनगरमध्ये सुद्धा मीटर लावून गेलेत. असं ऐकायला आलंय का मिनिमम ₹8,000 बिल येणार आहे या सगळ्या याचं. तर हे कुठेतरी गोरगरिबांची लूट ह्या मला वाटतं अडाणी साहेबांनी आमच्या थांबवली पाहिजे. अडाणी साहेब खूप मोठे आहेत. त्यांच्या एवढं बोलण्यायोग्य मी नाहीये. परंतु आज जनतेसाठी जे काही बोलायला लागतं ते नाईलाजास्तव बोलायला लागतं. आणि जनतेची जी लूट चालू आहे या शहरामध्ये आमच्या, आज तुम्ही बघत असाल एवढं भयभीत वातावरण झालंय बदलापूर, कल्याण, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्मार्ट मीटरच्यामुळं. तर हे कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे सरकारने. मी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी पत्रव्यवहार सगळ्या नगरसेवकांचा करणार आहोत. आणि याच्यानंतर आम्ही एक मोठा मेळावा अंबरनाथ शहरामध्ये शिवसेनेतर्फे, शहर शाखेतर्फे घेणार आहोत. या स्मार्ट मीटर, पाण्याबद्दल आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याबद्दल आम्ही लवकरात लवकर हा अंबरनाथमध्ये एक मोठा मेळावा किंवा एखादा मोठा मोर्चा काढण्याचा मानस ठेवलेला आहे.